एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सो आजचा जो आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय तो करंट इलेक्ट्रिसिटी बेस न्यूमेरिकल आहे. आता स्टार्ट मी करतोय न्यूमेरिकल फर्स्ट बघा. टू सेल ऑफ EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistance 1 ohm and 2 ohm are connected in parallel to send the current in the same direction through an external resistance of 5 ohm. फाइंड द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता ह्या टाईपची जी एक्झाम्पल्स तुम्हाला देतात की नुसतं हा वर्ड दिला जातो आणि तुम्हाला तो नेटवर्क इलेक्ट्रिक नेटवर्क डिराईव्ह करायचा असतो. आता हा जरा मोठा आहे कारण हा जो ह्या टाईपचा जो क्वेश्चन आहे न्यूमेरिकल्स आहे तो तुम्हाला 3 मार्कला विचारला जातो. ओके, सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवा नेटवर्क डिराईव्ह कसा करायचा. नेटवर्क डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला हा कम्प्लिटली वाचायचा आणि नंतर डिराईव्ह करायचा. काय काय विचारलंय नक्की त्यानुसार तुम्हाला नेटवर्क डिराईव्ह करायचं आहे. बघा इकडे काय म्हटलंय, टू सेल ऑफ EMF किती आहेत 1.5 अँड 2 व्होल्ट आहे आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे 1 ओहम अँड 2 ओहम दिलेला आहे. आता हे कनेक्टेड आहे पॅरलल. सो पहिल्यांदा मी EMF चा सिम्बॉल माहिती आपल्याला कसं आपण डिराईव्ह करतो. ओके, हे दोन EMF जे आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, असं तरी म्हटलंय स्टार्टिंगला. टू सेल EMF हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स म्हटलं. आता इंटरनल रेजिस्टन्स मी सेपरेट इकडे लिहितोय. ऍक्च्युली ते इनबिल्ड असतात पण डायग्राम काढताना आपल्याला ते दाखवायचे असतात. सो हा जो आहे तो 1.5 आहे आणि हा 2 व्होल्ट आहे. ओके, त्याचा 1.5 चा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 1 ओहम दिलेला आहे आणि याचा 2 ओहम दिलेला आहे. बघा इकडे काय म्हटलंय 1.5 व्होल्ट अँड 2 व्होल्ट हॅव्हिंग रिस्पेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम अँड 2 ओहम. सो 1 ओहम अँड 2 ओहम लिहिला. आता काय म्हटलंय कनेक्टेड इन पॅरलल. हे पॅरलली कनेक्टेड आहेत म्हणजे मी दोन्ही पॅरलल आहेत असं म्हणतोय. आता पुढे टू सेंड द करंट इन द सेम डायरेक्शन. आता करंट ह्या दोघांचा करंट फॉर एक्झाम्पल ह्याचा करंट मी I1 कन्सिडर करतोय. ह्या ब्रांचचा करंट I1 आहे आणि ह्या ब्रांचचा करंट I2 आहे. सेम डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतात ह्यांचा आणि ह्यांचा म्हटलं. बघा टू सेंड करंट इन द सेम डायरेक्शन थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम. आता एक्सटर्नल रेजिस्टन्स मी इकडे फाइंड करतो. 5 ओहम मी इकडे लिहितो. 5 ओहम. ओके, एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम. फाइंड द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता 5 ओहमचा एक्सटर्नल रेजिस्टन्सचा आपल्याला करंट फाइंड करायचा आहे. ओके, सो पहिल्यांदा मी हा जो आहे हा I1 इकडे येतोय, I2 इकडे येतोय. अगेन हा जो आहे हा करंट आपल्याला फाइंड करायचा आहे I. ह्याला मी I कन्सिडर करतोय आणि हा जो काय आहे हा करंट म्हणजे 5 ओहम मधला करंट हा असणार आहे. तो हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आता KCL KVL आपण स्टार्टिंगला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्ही बघितला असाल थेरीमध्ये तो इकडे यूज करायचा आहे. सो पहिल्यांदा ह्याला मी नावं देतो. सो ABCDE and F. पहिल्यांदा हे नेटवर्क डिराईव्ह केल्यानंतर तुम्हाला त्याची I1 काय आहे I2 काय आहे I हे सगळं लिहायचं. सो I1 इज अ करंट flowing through the branch. हे ब्रांच मी EF कन्सिडर करतो. flowing through branch EF. अगेन हा BE आहे याच्यामधनं करंट फ्लो होणार आहे कुठला I2 इज अ करंट flowing through branch BE आणि I इज अ करंट फ्लोइंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, करंट फ्लोइंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स आपला 5 ओहम दिलेला आहे. 5 ओहम मी लिहितोय. ओके, 5 ओहम मधला करंट कुठला आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे गिवन कंडिशन. आता हे झालंय. आता इकडे आपल्याला पहिल्यांदा I फाइंड करायचं आहे. आता I फाइंड करण्यासाठी आता हा जो जंक्शन दिसतो बी हा एक जंक्शन आहे. आता जंक्शनवर KCL अप्लाय करतो आपण. KCL मीन्स काय अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट मीट ऍट अ जंक्शन इज 0 इन अ इलेक्ट्रिक नेटवर्क आपण म्हटलंय. आणि ह्याचा अजून एक आहे सम ऑफ करंट टुवर्ड जंक्शन एक्झॅक्टली इक्वल टू सम ऑफ करंट अवे फ्रॉम द जंक्शन. आता हा जंक्शन बी वर आपण KCL अप्लाय केला. आता बघा अप्लाय KCL ऍट अ जंक्शन
बी बी जंक्शनवर केसीएल अप्लाय केलं तर काय होणार बघा. बी कडे I1 काय टुवर्ड द जंक्शन आहे, I2 टुवर्ड द जंक्शन आहे, बट I जो आहे तो अवे फ्रॉम द जंक्शन आहे. टुवर्ड द जंक्शन आणि अवे फ्रॉम द जंक्शन. सो सम ऑफ करंट टुवर्ड द जंक्शन एक्झॅक्टली इक्वल टू सम ऑफ करंट अवे फ्रॉम द जंक्शन. सो काय येणार I1 प्लस I2 एक्झॅक्टली इक्वल टू I येणार. देअरफॉर I ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, I1 प्लस I2 हा ह्या साईडला लिहिलाय. सो ह्याच्यामधला करंट जो फ्लो होतो त्याची व्हॅल्यू काय आहे, I1 प्लस I2. ओके, आता ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता आपल्याला केव्हीएल अप्लाय करायचं. आता फाइंड काय करायचं आपल्याला, आपल्याला I1 पण माहित नाही, I2 पण माहित नाही. सो क्वाड्रॅटिक म्हणजे इक्वेशन फाइंड करायची. इक्वेशन नॉर्मली आपण फाइंड करतो त्याप्रमाणे आता हा जो आहे केव्हीएल वापरून आपल्याला फाइंड करायचा. पहिल्यांदा हा जो एप्सिलॉन आहे, ईएमएफ आहे, तो अक्रॉस एफ हे लूप पहिल्यांदा घ्यायचंय, म्हणजे ACDEA. दुसरं जो आहे तो हे लूप घ्यायचे, म्हणजे कुठल्याही लूप मध्ये हा 5 ओहम आला पाहिजे. अशी अरेंजमेंट करून आपल्याला केव्हीएल अप्लाय करायचंय, तरच तुम्हाला I1 आणि I2 ची व्हॅल्यू मिळते. तर पहिल्यांदा मी हा जो आहे हा 1.5 आणि 5 ओहम एका लूप मध्ये घेतोय, हा घेत नाही. सो पहिल्यांदा बघा ए जो आहे 5 ओहम आहे, इकडे मी रफ वर्क म्हणून इकडे लिहितोय, तो नंतर बघा तुम्ही. हा 1.5 आहे, हा 1 ओहम आहे. ओके, आणि नंतर काय बघा हा I1 आहे, I1 करंट इकडनं फ्लो होणार. अगेन हा जो आहे डायरेक्टली मी इकडे येतोय सी कडे, हा ए आहे, हा सी आहे, सी कडनं I येतोय बघा, सी कडनं I येतोय. I कुठे आहे, I, आणि हा 5 ओहम आहे, म्हणजे हेच मी इकडे लिहितोय. फक्त आपल्याला 1.5 अँड 5. आता ह्याच्यामध्ये टोटल 3 लूप्स आहेत. हा एक लूप आहे, हा एक लूप आहे, आणि हा होल आहे तो एक लूप आहे. पूर्ण जे लूप आहे तुम्ही इकडे घेतोय. हा ए, नंतर सी आहे, नंतर डी आहे, नंतर एफ आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला केव्हीएल अप्लाय करायचं आहे. सो अप्लाय KVL इन अ लूप. कुठला लूप आहे, ACDFA. म्हणजे लूप कंप्लीट करताना परत त्या पॉइंट कडे यायचं, म्हणजे ए पॉइंट कडे आपण आलो. आता केव्हीएल अप्लाय करताना केव्हीएलच्या थेरीमध्ये आपण बघितलं, पहिल्यांदा पोलॅरिटी डिफाईन करायची आणि नंतर तो अप्लाय करायचा. आता हा जो आहे अगोदर किट काढतोय, हा असा आहे, करंट असा फ्लो होतोय. पहिल्यांदा सेल जो आहे तो ह्या डायरेक्शन मध्ये आणायचा, म्हणजे हा जो आहे तो मी इकडे घेतोय बघा, सरळ इकडे घेतोय, म्हणजे हा जो आहे पॉझिटिव्ह इकडे येणार आणि हा निगेटिव्ह आहे तो फर्स्ट वर येणार. म्हणजे हा मी आता इकडे कट करतोय आणि इकडे जोडलाय, हा सरळच लाईन मध्ये इकडे जोडलाय. ही जी ट्रिक आहे ना, हा मायनस प्लस पहिल्यांदा घ्यायचा आणि हा I1 इकडे आहे, करंट इकडनं फ्लो होतोय. आता बघा पोलॅरिटी, पहिल्यांदा ईएमएफ ची पोलॅरिटी तुम्हाला माहितीच असते. मोठी लाईन जी असते ती पॉझिटिव्ह असते आणि छोटी लाईन निगेटिव्ह असते. आणि कन्व्हेन्शनल करंट फ्लो जो होतो तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होतो, म्हणजे ह्यामध्ये करंट जो फ्लो होणार तो ह्या डायरेक्शन मध्ये होणार. सो कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शन मध्ये हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवायचा. आता हा बघा, हा इकडनं फ्लो होणार, सो हा पॉझिटिव्ह म्हणायचा, हा निगेटिव्ह म्हणायचा. अगेन इकडनं स्टार्ट होतो, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. ओके, आता केव्हीएल अप्लाय करताना काय आहे, केव्हीएल अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड ईएमएफ इन अ क्लोज लूप इज 0 आपण म्हटलेला. हा बघा, हा जो आहे समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ एप्सिलॉन इज इक्वल टू 0 इन अ क्लोज लूप. आता हा एक लूप आहे. आता इकडनं स्टार्ट करा किंवा इकडनं स्टार्ट करा, पोलॅरिटी आपण फाइंड केली. आता मी इकडनं स्टार्ट करतोय बघा, प्लस ऑफ हा किती आहे, 1.5 आहे. सो प्लस ऑफ 1.5, हा प्लस इकडनं आलाय, नंतर इकडे मायनस आहे, मायनस याचा पोटेन्शियल डिफरन्स काय येणार, पोटेन्शियल डिफरन्स इज अ प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. सो याचा करंट काय आहे, I1 आहे, आणि याचा रेजिस्टन्स 1 ओहम आहे. सो 1 इंटू I1 प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. अगेन इकडनं सरळ गेलो का आपल्याला मायनस मिळतो. सो मायनस एका सरळ क्लॉक वाईज यायचे. सो हा काय होणार, हा मायनस आहे, मायनस ऑफ ह्याचा प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार. सो 5 इंटू I इज इक्वल टू 0 आपण म्हणू शकतो. ओके, आता I ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ
आय ची व्हॅल्यू काय आहे इक्वेशन 1 वरनं i1 प्लस i2 आहे. सो मी पहिल्यांदा व्हॅल्यू टाकतो. सो 1.5 मायनस i1 1 इंटू i1 मायनस 5 इंटू i1 प्लस i2 इज इक्वल टू 0 बिकॉज आय ची व्हॅल्यू i1 प्लस i2 घ्यायची. आता बघा हे मल्टिप्लाय करतो मी 1.5 मायनस i1 मायनस हा 5 मल्टिप्लाय करा 5 इंटू i1 येणार हा मायनस 5 इंटू i2 सो मायनस 5 i2 येणार इज इक्वल टू 0. ओके मायनस 5 i1 मायनस i1 मायनस 5 i1 i1 आहे सो काय येणार 1.5 मायनस 6 i1 येणार या दोघांचं मायनस 5 i2 इज इक्वल टू 0. ओके आता हा 1.5 आहे. आता हे दोन्ही जे आहे ते मायनस मध्ये तिकडे पाठवा त्यांना तो मायनस असेल तर तिकडे प्लस होणार. सो 1.5 इज इक्वल टू आपण लिहू शकतो 6i1 प्लस 5i2 हे जे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस झाले आणि देअरफॉर म्हणू शकता आपण हा इकडे लिहा हा इकडे लिहा 6i1 प्लस 5i2 इज इक्वल टू 5 ह्याला इक्वेशन 2 म्हणायचं. बघा केव्हीएल आपण ही सेल आणि हा इंटरनल रेजिस्टन्स जो एक्सटर्नल रेजिस्टन्स जो आहे तो आपण फाइंड केला याच्यामध्ये घ्यायचा आणि सेकंड जो लूप आपण अप्लाय करणार तो ह्याच्यावर अप्लाय करायचा. ओके दोन्ही लूप मध्ये हा कॉमन आला पाहिजे तरच तुम्ही i1 आणि i2 फाइंड करू शकता. ओके हा पहिले इक्वेशन आले. अगेन अप्लाय केव्हीएल इन अ लूप. कुठला लूप आहे बघा हे लूप अप्लाय करायचे. आता ही हा जो सेल आहे आणि हा एकत्र यायला हवा तो काय येणार बी बी सी डी ई बी बी सी डी ई बी. ओके सो इकडे काय येणार बघा हा पण हा इकडे घेतला तर काय होणार बघा हा इकडे काय आहे पहिल्यांदा मी इकडे लिहितोय बघा हा जो आहे बी जो आहे बी कडनं काय हे सेल आलाय नंतर रेजिस्टन्स आलाय. हा रफ वर्क मध्ये करू शकता तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डायरेक्टली पण अप्लाय करू शकता. ओके नंतर काय हा एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओहम आहे हा 2 ओहम आहे हा 2 व्होल्ट आहे. ओके आता हा 2 व्होल्ट मी ह्या साईडला घेतोय ह्याच्यामधला करंट आय आहे. ओके ह्याच्यामधला करंट काय i2 आहे. तर हा जो आहे तो सरळ आपण इकडे घ्यायचा. सो हा पॉझिटिव्ह आहे तो इकडे येणार पहिल्यांदा निगेटिव्ह आहे तो इकडे येणार हा सरळ इकडे असं आपण कनेक्ट करतो जसा आहे तसा हा मायनस आहे प्लस आहे हा 5 ओहम आहे. तो करंट इकडनं फ्लो होणार अगेन हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाईल. सो अगेन पोलॅरिटी डिफाइन करताना कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शन मध्ये घ्यायची. सो हा पॉझिटिव्ह येणार हा निगेटिव्ह येणार अगेन हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन आपण केव्हीएल मध्ये बघितलंय सो डायरेक्टली मी हा लिहितोय. आता मगाशासारखं फाइंड करा. सो हा प्लस पहिल्यांदा घ्यायचा. सो प्लस ऑफ ह्याची व्हॅल्यू किती आहे 2 व्होल्ट. तो काय येणार 2 व्होल्ट प्लस 2 व्होल्ट व्होल्ट नाही घेत प्लस 2 घेतो मी प्लस 2 नंतर काय मायनस ऑफ याचा पोटेन्शियल डिफरन्स इज अ प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. ह्याच्यामधला करंट i2 आहे आणि हा 2 आहे. सो 2 इंटू i2 लिहितो मी. अगेन हा इकडे घ्या हा काय होणार मायनस ऑफ ह्याचा प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स 5 इंटू आय येणार. सो 5 इंटू आय इज इक्वल टू 0. अगेन आय ची व्हॅल्यू काय i1 प्लस i2 सो 2 मायनस 2 i2 मायनस 5 इंटू आय ची व्हॅल्यू टाकतो मी इन टर्म्स ऑफ i1 प्लस i2 ह्या इक्वेशन वरून आपण फाइंड केला. सो हा बघा हा मल्टिप्लाय करा परत. सो 2 मायनस 5 i2 हा काय होणार मायनस 5 i1 5 मल्टिप्लाय करतो मी मायनस 5 सो मायनस 5 इंटू i2 इज इक्वल टू 0. आता 2 ॲज इट इज लिहितो मी बघा 5 i2 मायनस 5 i1 सॉरी हा 2 आहे ना 5 मल्टिप्लाय झाला. ओके 2 i2 बघा 2 i2 मायनस 5 फक्त इकडे मल्टिप्लाय केलं त्यामुळे हा 2 देणार. सो 2 i2 मायनस 5 i2 काय येणार 7 i2 आणि हा मायनस 5 i1 ॲज इट इज लिहितो मी इज इक्वल टू 0. आता हा जो मायनस आहे तिकडे गेल्यावर अगेन प्लस होईल. सो 2 इज इक्वल टू काय येणार 7 i2 प्लस 5 i1. आता आपल्याला इन टर्म्स ऑफ i1 i2 हवाय. सो मी हा रिअरेंज करून काय लिहू शकतो 5 i1 प्लस 7 i2 1 प्लस 2 किंवा 2 प्लस 1 आपण ॲज इट इज लिहू शकतो. हा काय होणार 5 i1 प्लस 7 i2 इज इक्वल टू 2. हे तुमचं इक्वेशन किती येणार 3. आता हे बघा दोन्ही इक्वेशन आपल्याला भेटले. काय इक्वेशन भेटले बघा
ओके, हा जो आहे तो 1.5 आहे, हा चुकून 5 झाला, हा 1.5 आहे. ओके, आता हा जो आहे इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3, इक्वेशन 2 अँड 3 बघा, ह्या टाईपची इक्वेशन आपण 10वी मध्ये बघितलेली होती. 5x बघा, 5x प्लस 3y इज इक्वल टू 2, 3x प्लस 9y इज इक्वल टू 3. या इक्वेशन वरून आपण x आणि y फाइंड केलेले, म्हणजे प्रोडक्ट करताना मल्टिप्लाय करायचा, हा 3 ने मल्टिप्लाय करायचा, इकडे 5 ने मल्टिप्लाय करायचा, मग दोन्ही इक्वेशन x कॅन्सल आउट करायचं. ह्या टाइपचे एक्झाम्पल्स आपण 10वी मध्ये बघितलेले, तो सेम फॉर्मॅट आपल्याला इकडे यूज करायचा आहे, I1 आणि I2 फाइंड करायचं. ओके, हा फक्त 1.5 इकडे लिहिताना 1.5 लिहायचा, 1.5 आहे. ओके, तो चुकून 5 झालेला म्हणून मी इकडे लिहितोय. ओके, तर हे पहिल्यांदा लिहा, आपण हे दोन इक्वेशन वरून थोडे सॉल्व्ह करू. ओके, आपण ही दोन इक्वेशन फाइंड केलेले. हा इक्वेशन काय होता, हा इक्वेशन 2 होता आणि हा इक्वेशन 3 होता, आपण फाइंड केले. तर पहिल्यांदा करायचं काय बघा, I1 जर आपल्याला कॅन्सल आउट करायचं असेल तर 5 ने इक्वेशन 2 मल्टिप्लाय करायचा आहे, आणि इक्वेशन 2 5 ने मल्टिप्लाय करायचा, आणि इक्वेशन 3 जो आहे तो 6 ने मल्टिप्लाय करायचा. तर पहिल्यांदा मी लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 अँड इक्वेशन 3 बाय 6 वी गेट म्हणायचं. दोन्ही इक्वेशन, ह्याला इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे, आणि इक्वेशन 3 ला 6 ने मल्टिप्लाय करायचं. बघा, 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार, हा 5 इंटू 6 30I1 प्लस 5 इंटू 5 25I2 इज इक्वल टू 5 इंटू 1.5 7.5 आपल्याला मिळणार. ह्याला इक्वेशन मी 2 डॅश म्हणतो, कारण 2 इक्वेशन आपण रिअरेंज केलं, आणि ह्या इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करायचा. हा काय होणार, 6 इंटू 5 30I1 प्लस 6 इंटू 7 42I2 इज इक्वल टू 6 इंटू 2 12, हा 3 डॅश आलाय. आता मल्टिप्लाय केला अँड सबस्ट्रॅक्टिंग म्हणायचं, एकाच वेळी म्हणायचं सबस्ट्रॅक्टिंग. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला I1 कॅन्सल होईल आणि आपल्याला I2 मिळेल. आता सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर बघा 30I1 0 होणार. आता हा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, 25 मायनस 42, सो 42 मायनस 25 किती येणार, 12 मायनस 5 7, 4 मायनस 3 1 येणार, सो 17. हा मायनस 17 येणार, कारण मायनस करतो, मायनस 17I2 इज इक्वल टू, आता अगेन 7.5 मायनस 12 आहे, सो हा पण मायनस मध्ये येणार, सो 12.0 मायनस 7.5 किती येणार, हा 5 येणार, हा काय होणार 4, सो 4.5 मायनस 4.5. ओके, आता बघा मायनस मायनस कॅन्सल आउट होईल, सो I2 इज इक्वल टू, हा 17 जो आहे तो इकडे काय होणार, डिवाइड होईल, सो 4.5 डिवाइडेड बाय 17 तुम्हाला काय मिळतो, I2 मिळतोय. आता I2 मिळाला, I2 ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाका, तुम्हाला I1 मिळेल, किंवा 3 मध्ये टाका, कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकलं तर तुम्हाला I1 मिळू शकतो. ओके, ह्या टाइपची इक्वेशन आपण 10वी मध्ये बघितली होती, सबस्ट्रॅक्टिंग वी गेट म्हणायचं. ओके, हे समजलंय का? आता ह्याला इक्वेशन 4 द्या, देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स म्हणतो, 3 बिकम्स, 3 मध्ये टाकतोय, 3 मध्ये मी I2 ची व्हॅल्यू टाकतोय. बघा 5I1 प्लस 7 इंटू I2 ची व्हॅल्यू काय, 4.5/79 इज इक्वल टू 2. ओके, 5I1 ऍज इट इज लिहितो मी, 5I1 प्लस काय येणार, 7 इंटू 4.5 काय होणार, 7 इंटू 5 5 35 चा 5 कॅरी 3 केला, 7 इंटू 4 28 प्लस 3 31, हा काय होणार 31.5/70 इज इक्वल टू. ओके, आता हा जो आहे 5I1 इज इक्वल टू, आता हा बघा 5I1 आहे प्लस 31.5/79 इज इक्वल टू 2 आहे, 31.5/70 इकडे गेल्यावर काय होणार, मायनस होईल, 5I1 इज इक्वल टू येणार 2 मायनस 31.5/70.
सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 17 into 2 34 minus 31.5 आपण काय ना 17. सो बघा हा काय होणार 34 minus 31.5 करा 34.0 31.5 8 minus 5 येणार 4 minus 2 2. सो हा 2.5 आपल्याला मिळतो 2.5 upon 7. आता 5i1 आपल्याला हा भेटला. आता इन टर्म्स ऑफ 17च आपल्याला फाइंड करायचं आहे. सो हा मी i1 इज इक्वल टू हा जो 5 आहे तो काय होणार डिवाइड होईल. सो 2.5 अपॉन 5 इंटू 17. आता हा 17 आहे आपल्याला हा 17 मध्येच हवा आहे. सो 2.5 डिवाइड बाय 5 करा. सो हा काय होणार 5 5 0 0 5 5 25. सो 0.5 अपॉन 17 आपल्याला भेटेल. आता हा इन टर्म्स ऑफ 17च का लिहिला तो आपल्याला पुढे समजेल. सो i1 ची व्हॅल्यू काय आली 0.5 अपॉन 17 एम्पियर. ओके हे पहिल्यांदा लिहून घ्या. i1 i2 आपण फाइंड केले त्याला इक्वेशन 5 द्या. बघा i1 and i2. i1 आपल्याला मिळालेला 0.5 अपॉन 17 आणि i2 जो आहे तो 4.5 अपॉन 17 आपण फाइंड केला. एलिमिनेट आपण पहिल्यांदा i1 केलेला. सो 30 आपण मल्टिप्लाय केलेला बघा 5 ला 5 into 6 and 6 into 5 आपण मल्टिप्लाय केलेलं. ते दोन इक्वेशन मध्ये आपण फाइंड केलं सबस्ट्रॅक्ट केलं आणि आपल्याला मिळाले i1 आणि i2. सो फाइंड काय करायचं आहे करंट फाइंड द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स. आपण करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स काय होता करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स I ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली बघा I इज इक्वल टू i1 प्लस i2 इक्वेशन 1 मध्ये. सो हाच तुमचा करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. सो I ची व्हॅल्यू टाका. i1 ची व्हॅल्यू काय 0.5 अपॉन 17 प्लस 4.5 अपॉन 17. सो काय येणार हा 0.5 प्लस 4.5 5.0 अपॉन 17. सो 5 अपॉन 17 तुमचा फायनल आन्सर आहे. सो करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स I हा तुमचा तो इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. बघा हे जरा लेंदी आहे पण सिंपल आहे. पहिल्यांदा आपण तो ब्रांच तो नेटवर्क फाइंड केला. नेटवर्क नंतर आपण केसीएल अप्लाय केला. केसीएल वरनं आपण हा फाइंड केला. ओके नंतर काय केव्हीएल अप्लाय केला. केव्हीएल वरनं आपण दोन इक्वेशन फाइंड केले इन टर्म्स ऑफ i1 आणि i2. सो i1 आणि i2 का घेतला तो प्रत्येक ब्रांच त्या लूप मध्ये आपण 5 ओहम एक्सटर्नल रेजिस्टन्स घेतले दोन्ही लूप मध्ये आणि तो फाइंड केला. त्यामुळे आपल्याला i1 आणि i2 सेपरेट इक्वेशन्स मिळाले आणि नंतर आपण ते सॉल्व्ह केले. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला i1 आणि i2 मिळाला आणि नंतर आपण करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स फाइंड केला. ओके सो ही प्रोसेस लक्षात ठेवा. आपल्याला हे व्हॅल्यू चेंज देते. ह्याच टाइपचे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट झालेले आहेत. त्यामुळे हा पहिल्यांदा सोडवायचा आणि अजून ह्या टाइपचे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या बुक मध्ये किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये पण असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके ओके आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया. बघा पहिल्यांदा काय बघा 4 resistance 5 10 15 x ohm are connected in the cyclic order so as to form Wheatstone network. Determine x if network is balanced. आता नेटवर्क बॅलन्स असताना Wheatstone नेटवर्क म्हटलं आणि रेजिस्टन्स दिलेला आहे. तुम्हाला एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तो Wheatstone नेटवर्क कसा होता बघा आपण बघितलेला थेअरी मध्ये या टाइपचा Wheatstone नेटवर्क होता. ओके आणि इकडे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला. हा P होता Q होता हा R होता आणि हा S होता. आता इकडे P जो आहे आता इकडे काय म्हटलंय बघा 4 रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सायक्लिक ऑर्डर. सो P मी घेतो इकडे 5 ओहम हा 10 ओहम हा X 15 आहे 5 10 नंतर 15 आहे नंतर X आहे. सायक्लिक ऑर्डर मध्ये सर्व ऑर्डर मध्ये असते. इकडनं स्टार्ट केला ते इकडनं स्टार्ट करायचं. सो पहिल्यांदा बघा इकडे काय हिअर P is equal to 5 ohm, Q is equal to 10 ohm लिहायचा. Then R is equal to 15 ohm and S is equal to X जो आपल्याला फाइंड करायचा. आता Wheatstone नेटवर्क बॅलन्सिंग कंडिशन काय we know when network is balanced that is नेटवर्क बॅलन्स कधी असणार आहे P अपॉन Q रेजिस्टन्स रेशो P बाय Q इज इक्वल टू S अपॉन R. हे आपण थेअरी मध्ये बघितलंय. P ची व्हॅल्यू टाका. P ची व्हॅल्यू काय 5 आहे Q ची व्हॅल्यू 10 आहे
एस ची व्हॅल्यू एक्स आहे आणि आर ची व्हॅल्यू काय 15 आहे. एक्स इज इक्वल टू काय येणार, हा 15 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल, हो ना, डिवायडेशनला मल्टिप्लाय होईल. सो 15 इंटू 5/10, 5 चा फॅक्टर वाढा, 5 1 5, 5 2 10, सो 15/2 इज इक्वल टू एक्स आला. सो एक्स ची व्हॅल्यू काय येणार, 15/2 7.5 ओहम हा तुमचा एक्स येणार आहे. ते सिंपल आहे बघा. थेरी तर तुम्हाला माहित असेल, बॅलन्सिंग ब्रिज काय असतो वेस्टर्न नेटवर्क मध्ये, तो रेशो असतो हा P/Q इज इक्वल टू S/R, किंवा आपण असं पण लिहितो P/S इज इक्वल टू Q/R, हे पण चालतो. रेजिस्टन्सचा रेशो काय असतो, इक्वल असतो ज्यावेळी वेस्टर्न ब्रिज बॅलन्स असेल त्यावेळी. इकडे काय आला आपला x इज इक्वल टू 7.5. ओके ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय, a potentiometer wire 1.5 meter long has a resistance of 10 ohm. It is connected in a series of cell of EMF 4 volt and internal resistance दिला आहे त्याचा, सेलचा internal resistance 5 ohm आहे. Calculate the potential drop per centimeter म्हटलं of the wire. आता potential drop per centimeter, potential difference per unit length म्हणजे potential gradient काढायचं आपल्याला. सो पहिल्यांदा गिवन काय दिलंय, पहिल्यांदा म्हणा पोटेन्शियोमीटर वायर. आता पोटेन्शियोमीटर वायर ए बी आपण बघितलं, थेरी मध्ये जर बघितलं तर ए बी ही वायर आहे पोटेन्शियोमीटर. ती एल आपण कन्सिडर केली, एल इज इक्वल टू 1.5 मीटर आहे. बट काय फाइंड करायचं आहे, पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर आहे, सो सेंटीमीटर मध्ये करायला. सो 1 मीटर इज इक्वल टू काय असतो 100 सेंटीमीटर. सो 1.5 मीटर इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं, बिकॉज आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर करायचं आहे, म्हणून मी सेंटीमीटर मध्ये लिहिलं. रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर कॅपिटल आर ने आपण डिनोट करतो बघा, थेरी मध्ये बघितलं असेल. तो काय 10 ओहम आहे. देन इट इज कनेक्टेड इन अ सिरीज ऑफ सेल ऑफ ईएमएफ. ईएमएफ जो आहे तो आपण एप्सिलॉन ने डिनोट करतो 4 वोल्ट, आणि इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो आपण स्मॉल आर ने डिनोट करतोय, किती आहे 5 ओहम. आणि फाइंड काय करायचंय, पोटेन्शियल ड्रॉप के फाइंड करायचं आपल्याला. पोटेन्शियल डिफरन्स पर पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, सेंटीमीटर म्हणजे लेंथच आहे. सो हा जो फॉर्म्युला होता तो पहिल्यांदा बघा, फॉर्म्युला जो आहे के इज इक्वल टू काय, एप्सिलॉन आर अपॉन आर प्लस आर इंटू एल, हा आपण थेरी मध्ये बघितलेला होता. एप्सिलॉन म्हणजे काय, सेल ऑफ ईएमएफ आहे, आर इज अ रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर, अगेन आर इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, आणि एल दिलेला आहे लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. फाइंड करा, व्हॅल्यू टाका. एप्सिलॉन काय आहे 4 आहे, आर ची व्हॅल्यू किती आहे, कॅपिटल आर ची व्हॅल्यू 10 आहे, स्मॉल आर ची व्हॅल्यू 5 आहे, प्लस हा अगेन 10 येणार, आणि एल ची व्हॅल्यू 150 आहे. ओके 4 इंटू 10 40 येणार बघा, 5 प्लस 10 15 येणार इंटू 150. आता हा जो आहे तो लॉग टेबलने पण तुम्ही फाइंड करू शकता. आता हा 4 हा 0 0 कॅन्सल होईल. आता हा जो 4 आहे 4 अपॉन हा काय होणार 15 इंटू 15, 15 चा स्क्वेअर 225 येणार. करा लॉग ऑफ लॉग ऑपरेट करा 4/225. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होतं, हा डिवायडेशन आहे, सो लॉग ऑफ हा मी केली तो के इज इक्वल टू लॉग ऑफ 4 डिवायडेशन आहे, सो मायनस लॉग ऑफ 225. त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सो पहिल्यांदा मी लॉग ने सोडवतो, हा तुम्ही आता खूप वेळा झाले लॉग आपण वापरून, तुम्ही डायरेक्टली लिहितो आणि एक्सप्लेन करतो. ओके पण याचा लॉग घेतला बघा, लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 225. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 डिजिट आहे 0 आला, 40 चा 0 आपल्याला 6021 मिळतो. अगेन हा 225 हा 3 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार 3 मायनस 1 2 लिहिला, 2.22 चा 5 आपल्याला 3522 मिळतो. नाहीतर जर सबस्ट्रॅक्शन आपण केलं तर आपल्याला 12.2499 मिळतो, आणि अँटीलॉग बघताना 24 चा 99 आपल्याला हा 1778 मिळतो. सो 1778 ला आन्सर लिहिताना आपण काय करतो, 1 एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 रेज टू ही पॉवर किती 12 आहे, सो -2 लिहिला. सो ह्याचा जो युनिट आहे इन टर्म्स ऑफ पर सेंटीमीटर होता, सो वोल्ट पर सेंटीमीटर आपण लिहिलाय. ओके पहिल्यांदा सेंटीमीटर केलाय, सो हे तुमचा आन्सर आहे. ओके ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. सो बघा काय आहे, अ पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अलॉंग अ वायर इज 5 into 10⁻³ volt per meter दिलेला आहे. If the EMF of cell balances against the length 216 centimeter of this potentiometer wire, find the EMF of cell. EMF फाइंड करायचा आहे. सो पहिल्यांदा गिवन काय दिले बघा, आता पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजेच
पोटेन्शियल ग्रेडियंट दिलेला आहे, किती आहे 5 × 10⁻³ वोल्ट पर मीटर दिलेला आहे, लक्षात ठेवा. आणि लेंथ दिलेली आहे, बॅलन्सिंग लेंथ L = 216 सेंटीमीटर दिला. सो हा मीटर आहे, हा सेंटीमीटर आहे, सो मीटर मध्ये कन्वर्जन करायचं. जर डिफरंट असतील तर आपल्याला कन्वर्जन करावं लागणार, आणि सेम असतील तर कन्वर्जन करायची गरज नाही. सो 216 × काय ना 10⁻² मीटर. सो हा तुमचा L मिळाला, हा K आहे. आता तुम्हाला काय फाइंड करायचंय, EMF फाइंड करायचंय. आता EMF चा फॉर्म्युला आहे बघा, EMF = K × L असतो. सो K काय येणार, EMF = K × L, हाच फॉर्म्युला आहे बघा. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. आपण पोटेन्शियोमीटर, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये बघितला, पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF पोटेन्शियोमीटरचा हा आहे. सो एप्सिलॉन = K × L. K ची व्हॅल्यू टाका, K किती आहे, 5 × 10⁻³ इंटू हा काय 216 × 10⁻². तो 10⁻³ 10⁻², हा काय होणार 10⁻5 होणार. आणि हे करा 5 × 216, 5 × 6 30, 30 चा 0 कॅरी 3, 5 5 1 5, 5 + 3 8, 5 × 2 10, 1080 × 10⁻5 तुमचा एप्सिलॉन आलाय. हा किती येणार, व्होल्ट मध्ये येणार. आता 10⁻5 आहे, 10⁻5 जर आपण इन टर्म्स ऑफ 1 डिजिट मध्ये लिहिला 1.080 इंटू हा किती आहे 1 2 3 पॉईंट येणार. सो 10⁻³ येणार इंटू 10⁻5 ॲज इट इज. सो 1 डिजिट मध्ये जर लिहायचं असेल तर 1.080 इंटू 10⁻काय येणार, हा 3 - 5 - 2 येणार. सो एप्सिलॉनची व्हॅल्यू तुमची ही आलेली आहे. ओके, कन्वर्जन करून सिंगल डिजिट मध्ये लिहायचं. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल काय, when two cell of EMF E1 and E2 assisting each other. आता assisting each other म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. are connected in a potentiometer circuit. Their balancing length on the potentiometer wire is 2.7 meter. balancing length दिलेली आहे. When the cell connected so as to oppose each other. oppose each other म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत. The balancing length is found to be 0.3 meter. आता लेंथ दिलेली आहे assisting each other ची 2.7 and opposing each other ची लेंथ बॅलन्सिंग लेंथ 0.3 मीटर दिलेला आहे. कंपेअर EMF ऑफ टू सेल. आता मी सांगितलं असिस्टिंग इच अदर म्हणजे सम मोड मध्ये असणार आहे, आणि अपोजिंग इच अदर म्हणजे डिफरन्स मोड मध्ये असणार. तर सम अँड डिफरन्स मेथड मध्ये आपण कंपॅरिझन ऑफ EMF E1 by E2 आपण काय लिहिलंय बघा, L1 + L2 अपॉन L1 - L2. हे आपण कंपाऊंड अँड डिव्हिडंड रूल वापरून हे फाइंड केलेलं आहे. थेरी मध्ये जर बघितलं तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे कंपॅरिझन ऑफ EMF. आता पहिल्यांदा तुम्हाला दिलेले आहे L1 दिलेले आहे, अपोजिंग इच अदर सॉरी असिस्टिंग इच अदरची दिलेली आहे. म्हणजे सम मोड मध्ये आपण L1 घेतो. L1 इज अ बॅलन्सिंग लेंथ बिटवीन नल पॉइंट अँड पॉइंट ए आपण फाइंड केलेला आहे. सो L1 किती आहे 2.7 मीटर आहे. काय आहे तो असिस्टिंग इच अदर, असिस्टिंग इच अदर. आणि L2 जो दिलेला आहे तो 0.2 दिलेला आहे, 0.3 दिलेला आहे मीटर बघा, 0.3 मीटर दिलाय. अपोजिंग इच अदर, अपोजिंग इच अदर. ओके, आता L1 आहे L2 आहे, आपल्याला कंपॅरिझनच फाइंड करायचं आहे. सो देअरफॉर व्हॅल्यू टाका E1 upon E2 इज इक्वल टू हाच फॉर्म्युला आहे L1 + L2 upon L1 - L2. आता L1 ची व्हॅल्यू काय 2.7 आहे, सर दोन्ही मीटर मध्ये आहे, सो मीटरच आहे ना. 2.7 हा काय 0.3 आहे. अगेन 2.7 - 0.3. so 2.7 + 0.3 आपल्याला काय माहिती आहे 3 येणार अपॉन 2.7 - 0.3 काय ना 2.4 येईल. सो बघा हा 3 आहे, हा 2.4 आहे. आता मी हा आपल्याला माहिती आहे 3 आहे 2.4. हा जर मी मल्टिप्लाय 10 केला तर आपल्याला 30 मिळणार आणि हा 24 मिळणार. 30/24 आपल्याला माहिती आहे 30/24 जो आहे तो आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो. 3 च्या टेबल मध्ये आहे, 3 च्या टेबल मध्ये टाका. हा 3 10 चा 30 आणि 3 8 चा 24. अगेन 5 चा टेबल काय ना 2 5 चा 10 and 2 4 चा 8. सो 5/4 आपल्याला नॉर्मली करायचं आहे. आता हा कॉम्प्लेक्स वाटला नाही म्हणून मी हा डायरेक्टली केला, तुम्ही लॉग टेबल पण यूज करू शकता. सो 5/4 काय येणार 5
4 1 जा 4, सो हा 1 येणार 0. 4 2 जा 8, अगेन 2 0. 4 5 जा 25, 4 5 जा 20. आपल्याला काय मिळतोय? हा 1.25 मिळतो. ओके, आपला जो रेशो आहे E1/E2 जो आहे तो 1.25 आपल्याला मिळतोय. सो ह्याचं रेशोला आपण युनिट घेत नाही, सो हा 1.25 आहे. ओके,